माढ्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजितराव पाटील आपल्याबरोबर आहेत. आबासाहेब, काल तुम्ही अजित पवारांची भेट घेतली होती, कोण कोण गेले होते आणि काय भेटीमध्ये झालं? काल खासदार साहेब आणि चारी आमदार, दोन्ही जिल्हाध्यक्ष अशा आम्ही सर्वत्र एकत्र भेटलो आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी एकत्र लढण्याबाबत आमची चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार जिल्ह्यामध्ये? दोन्ही एकत्र येणार आणि आम्ही घड्याळावर लढणार. भाजपच्या विरोधामध्ये काय भूमिका असणार आपली? नाही, आमची भाजपचा विषय नाही. आमची भूमिका अशी आहे की माढ्यामध्ये शिंदे हरवणे आणि त्यासाठी सगळे एकत्र करून आमची जे विधानसभेला आमच्यासोबत होते त्यांना घेऊन लढणे. तसंच पंढरपुरात प्रस्थापित आहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही लढणे. पण उत्तम जानकर म्हणतायत की आम्ही तुतारीच्या चिन्हावरती आम्ही जिल्ह्यामध्ये निवडणुका लढणार आहे. नाही, ते प्रत्येकाच्या समीकरण आहेत, त्यांना ते लढतील, आम्ही इथेही लढू. उत्तम जानकरांनी सांगितलं की पालकमंत्र्यांचा दबाव आहे, त्यामुळे दोन्ही आमदार भाजपच्या बाजूने आहेत, तुमचं बी नाव नाही येते त्यामध्ये. नाही, जानकर साहेब आमचे नेते आहेत, आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. आणि त्यांना कसं आहे, त्यांच्याकडे मी तर सांगितलं की ट्रम्प, आंतरराष्ट्रीय लेवलचे विषय किंवा दोन देशाचे सगळे असे वाद मिटवणे वगैरे ही त्यांच्याकडे विषय जाऊ शकतात. आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. आमच्यावर पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री काय दबाव टाकायचं कारण नाही ना. आम्ही आमचं काम करतोय, त्यामुळे दबावाचा काही संबंध नाही. त्यांना आता का वाटलं माहित नाही. तुम्ही घड्याळाला बरोबर घेऊन दोघं मिळून लढणार? आम्ही घड्याळावर लढणार. घड्याळावरतीच लढणार. म्हणजे उत्तम जानकर तुमचं काय ताळमेळ नाही असं समजायचं? नाही ना, काय घड्याळ तुतारीची युती आहे, त्या मतदारसंघात ते तुतारीवर लढत असतील. आम्ही आमच्या तिकडं घड्याळ, आमच्या लोकांची इच्छा आहे घड्याळावर लढलं तर सोपं आहे, त्यामुळे आम्ही घड्याळावर लढतो. त्यांनी अजूनही सांगितलं की भाजपच्या विरोधामध्ये आम्ही सगळे विरोधक एकत्र येणार. तसं तुमचं काय भूमिका असणार भाजपच्या बाबतीत? आमची भूमिका अशी आहे, इथं आम्हाला शिंदे विरुद्ध आम्ही एकत्र आहोत. शिंदे पाडायचे, तिथले पंढरपूरचे प्रस्तावित पाडायचे. म्हणजे भाजपला तुम्ही विरोधक समजत नाही? आमच्या आता ते भाजपमध्ये गेलेत, त्यावेळेस तिथं आमच्यात भाजप नव्हतंच ना. आमची लढाई शिंदेविरुद्ध आहे, त्यामुळे शिंदे पाडणे हा आमचा विषय आहे. पण अजित पवारांबरोबर काय चर्चा झाली? त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या? दादांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, त्यांना पूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे, जुने नेते आहेत. आणि आम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत बाबा दोन्ही वरती पवार घरात एकत्र यायचं ठरल्यानंतर जो पक्षाचा निर्णय आहे तो आम्ही अंमलबजावणी करणे आमचं कार्यकर्ता म्हणून काम आहे. आपण बघितलं असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढणार असल्याची माहिती अभिजित पाटील यांनी दिलेली. मात्र उत्तम जानकर हे मोठे नेते आहेत, ते काय सांगतात त्याकडे मला बघायचं नाही. मात्र आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सोलापूर जिल्ह्यात निवडणुका लढवणार असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलेलं आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.